नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. माय सेल्फ निहाल सर आणि आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 त्यासाठी पेपर 1 मध्ये परीक्षेच्या तयारीसाठी सर्वोत्तम प्रश्न आज आपण बघणार आहोत किंवा सर्वोत्तम MCQs आज आपण पाहणार आहोत. हे सर्वोत्तम यासाठी आहेत कारण आपल्या एक्झामिनेशन मध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्या आधारावरती मी आज हे प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर यामध्ये जो एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत त्या एक्सप्लेनेशन वरून तुम्हाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अशा प्रकारे प्रश्न या MCQs मधून विचारले जाऊ शकतात. त्यामुळे सर्वांना अशी विनंती आहे की सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्तीत जास्त. त्यासोबतच जे विद्यार्थी नवीन आहेत, हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहेत, त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सो आय सजेस्ट ऑल ऑफ यू प्लीज वॉच दिस व्हिडिओ टू द एंड and share maximum to your friends and families. Okay, so we can add all the peoples to watch this video. All right, one more thing before starting the session, very important thing. लेक्चर सुरू करण्याआधी महत्त्वाची गोष्ट, येणारी महाराष्ट्र सेट 2024 ची परीक्षा आहे त्यासाठी आपण प्रिपरेशन करत आहोत. तर आपल्या प्रिपरेशनला आणखीन बूस्टअप करण्यासाठी, आणखीन चांगली चालना देण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे पेपर 1 चा फुल कोर्स, ज्यामध्ये आपल्याला मॉक टेस्ट मिळणार आहेत, त्यासोबतच संपूर्ण अभ्यासक्रमावरचे नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत आणि तुमच्या प्रॅक्टिससाठी MCQs आणि PYQs याचं PDF देखील तुम्हाला मिळणार आहे. तर हा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे हा तुमच्यासाठी, तुमच्या अभ्यासक्रमाला बूस्ट करण्यासाठी, आणखीन बळकट बनवण्यासाठी आम्ही हा कोर्स जो आहे तो घेऊन आलेलो आहोत. तर सर्वांनी हा कोर्स जॉईन करायचा आहे आणि जॉईन करण्यासाठी या नंबरवरती तुम्हाला WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करायचा आहे. लक्षात ठेवा, नॉर्मल कॉल जो आहे या नंबरवरती चालणार नाही, तुम्हाला WhatsApp कॉल किंवा WhatsApp मेसेजच करायचा आहे. ठीक आहे. त्यासोबतच जर तुम्ही पेपर 2 साठी फुल कोर्स घेऊ इच्छिता तर पेपर 2 चा सुद्धा फुल कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, केमिस्ट्री तुमचा जो काही विषय असेल त्या विषयासाठी आपल्याकडे हा कोर्स अवेलेबल आहे. आणि या कोर्समध्ये सुद्धा तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहे तुमच्या पेपर 2 साठी. तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, म्हणजे जे तुमचे 10 युनिट्स आहेत है ना, ते युनिट्स तुमचे या नोट्समध्ये पूर्णतः कव्हर होणार आहेत. ठीक आहे. व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहेत आणि त्यासोबतच सरावासाठी MCQs आणि PYQचं PDF मिळणार आहे. ठीक आहे. सो सर्वांनी लवकरात लवकर जॉईन करायचं. पेपर 2 साठी सुद्धा या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मंडे टू थर्सडे रोज सकाळी 8 वाजता आपला लेक्चर असणार आहे एन्व्हायरमेंट, पीपल अँड डेव्हलपमेंट वरती. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वॉटरबॉर्न डिझीज, म्हणजे पाण्यातून जे आजार होत असतात, पाण्यातून जे उद्भवणारे आजार असतात, तर यापैकी कुठला आजार तो नाहीये. ओके. ए मिझल्स, बी टायफॉइड, सी कॉलरा की डी हेपेटायटिस. तर याचा राईट आन्सर आहे मिझल्स. मिझल्स जो आहे त्याला रुबेला असं सुद्धा म्हटलं जातं, जे की रेस्पिरेटरी सिस्टीम वरती अटॅक करत असतं डायरेक्ट. परंतु हा जो डिझीज आहे तो पाण्याद्वारे किंवा वॉटरबॉर्न डिझीज नाहीये. ओके. तर कुठले कुठले असतात वॉटरबॉर्न डिझीज आपण बघूया. पहिला आहे डायरिया. डायरिया जो आहे तो वॉटरबॉर्न डिझीज आहे. त्यानंतर वॉमिटिंग होते वॉटर पोल्युशनमुळे, टायफॉइड होतो, डिप्थेरिया होतो, राईट. अशा प्रकारे वेगवेगळे आहेत. हेपेटायसिस, किडनी डॅमेज, नर्व्ह डिसऑर्डर किंवा स्किन लेजन सुद्धा हे पाण्यातून होणारे असे आजार आहेत. तर मिझल्स किंवा रुबेला म्हणू शकता, अशा प्रकारचे आजार जे आहेत ते पाण्यातून किंवा वॉटर पोल्युशनमुळे होत नसतात. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. Which of the following units is used for measuring the turbidity of water? Turbidity म्हणजे गळती किंवा पाण्याची स्वच्छता जी असते ती मोजण्यासाठी कुठला युनिट यूज केला जातो? A EAU formalizing attenuation unit, की B FNU formalizing nephelometric unit, की C NTU nephelometric turbidity units, की D all of the above. तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबोव. म्हणजे हे तिन्ही युनिट्स जे आहेत ए, बी आणि सी ऑप्शन मधले, हे तिन्ही युनिट टर्बिडिटी ऑफ वॉटर मेजर करण्यासाठी यूज केले जातात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही जी टर्बिडिटी आहे वॉटरची, त्यामध्ये काय असतात, मायक्रो पार्टिकल्स असतात, त्याला सेलॉइड सुद्धा म्हटलं जातं. तर हे बिगर पार्टिकल्स असतात पाण्यामध्ये, ज्यामुळे की पाण्याची
जी क्लॅरिटी आहे ती कळून येत असते. तर टर्बिडिटी यूज करण्यासाठी आपण बघितले की 3 युनिट्स यूज केले जातात मेजरमेंटसाठी. जसं की आपण इथे बघू शकतो की 250 युनिट असेल तर पाण्याची जी क्लॅरिटी आहे ती कमी असते. त्यानंतर जसं जसं युनिट्स कमी होत जातात तसं पाण्याची क्लॅरिटी किंवा पाण्याची स्वच्छता आपण बोलू शकतो ती वाढत जाते. राईट. तर टर्बिडिटी यूज करण्यासाठी हे 3 मेजर्स यूज केले जातात, युनिट्स यूज केले जातात. वळूया पुढील प्रश्नाकडे. क्लोरोफ्लोरोकार्बन आर नॉन फ्लेमेबल केमिकल्स मेनली यूज्ड इन. तर क्लोरोफ्लोरोकार्बन एक नॉन फ्लेमेबल अज्वलनशील केमिकल आहे. ते कोणत्या गोष्टीमध्ये यूज केला जातो असा प्रश्न विचारलेला आहे. ए परफ्युम्स मध्ये, बी रेफ्रिजरेटर्स मध्ये, सी एअर कंडिशनर्स मध्ये की डी ऑल ऑफ दी अबो. तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबो. ते परफ्युम्स असेल, रेफ्रिजरेटर असेल किंवा एअर कंडिशनर असेल, या तिन्ही गोष्टींमध्ये हा क्लोरोफ्लोरोकार्बन केमिकल यूज केला जातो. पुढील प्रश्न. Which of the following pollutants are responsible for the cause of smog? तर स्मॉग जो आहे पोल्युशन प्लस फॉग, याला स्मॉग म्हटलं जातं. तर या स्मॉग साठी कुठले पोल्युटंट्स जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत असं प्रश्न विचारलेला आहे. तर कुठले पोल्युटंट्स आहेत? ए फ्रॉम इन्सिनरेटर्स, बी एमिशन्स फ्रॉम व्हेकल्स, सी बोथ इन्सिनरेटर अँड एमिशन फ्रॉम व्हेकल्स की डी नन ऑफ दी अबो. तर याचं राईट आन्सर काय आहे? सी बोथ इन्सिनरेटर्स अँड एमिशन्स फ्रॉम व्हेकल्स. इन्सिनरेटर्स म्हणजे जे काही बायोलॉजिकल किंवा काही अन्य जीवांचे जे ऑर्गन्स असतात त्यांना जाळल्यानंतर जे वायूमध्ये प्रदूषण पसरत असतं ते त्याला इन्सिनरेशन म्हटलं जातं. त्यानंतर व्हेकलचं जे धूर असतो त्याच्यामुळे जे एमिशन होतं ते सुद्धा घातक असतं. राईट. तर या दोन्हीचं मिश्रण होऊन ह्यांचे जे पोल्युटंट्स ते हवेत पसरले जातात त्यामुळे स्मॉग होत असतो. ओके. तर या ठिकाणी स्मॉगचे कॉजेस दिलेले आहेत, त्याचे इफेक्ट दिलेले आहेत आणि त्यावरती सोल्युशन काय आहे ते सुद्धा दिलेलं आहे. तर कॉजेस काय काय आहेत? ओव्हर पॉप्युलेशनमुळे सुद्धा स्मॉग पसरू शकतो. फॉसिल फ्युल्स बर्न केल्यामुळे, प्रायव्हेट कारचं यूज, इंडस्ट्रियल प्रोसेसेस, फायरवर्क्स, ओके, व्होल्कॅनोज, या सर्व गोष्टी आहेत जेणेकरून स्मॉगला रिस्पॉन्सिबल असतात. तर त्याचा इफेक्ट काय होतो? पल्मनरी हेल्थ इश्यूज होऊ शकतात, लंग डॅमेज होऊ शकतात, लंग कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. काही लोकांना ब्रीदिंग रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होऊन अस्थमा सुद्धा होऊ शकतो. आईजला इरिटेशन होणं, ब्रीदिंग इश्यूज, बर्थ डिफेक्ट सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो स्मॉगमुळे. फ्लोरोफोनावरती तर इम्पॅक्ट होतोच, आपल्याला माहिती आहे की इन्व्हायरमेंटल इफेक्ट सुद्धा असतात स्मॉगमुळे. ओके. तर त्याच्यावरती सोल्युशन काय आहे? अवॉइड द यूज ऑफ कार्स. कार्सला यूज करणं अवॉइड करू शकतो, त्यामुळे सोल्युशन आहे स्मॉग हे कमी होऊ शकतं. ओके. त्यानंतर होम ऑफिस आहे, बाय लोकल फूड्स, बाय ऑर्गॅनिक फूड्स, राईट. सपोर्ट ग्रीन एनर्जीज, रियूज अँड रिसायकल, प्रोटेक्ट युअर सेल्फ अगेन्स्ट स्मॉग. या सर्व गोष्टी जर पाळल्या तर स्मॉग जे आहे ते कमी करू शकतो आपण. कारण स्मॉगमुळे जे होणारे इफेक्ट्स आहेत ते खूप डेडली इफेक्ट्स आहेत. ते कमी करणं ही प्रत्येक माणसाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर या सर्व सोल्युशन्स वरून आपण स्मॉग जे आहे ते कमी करू शकतो. हा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये, जेणेकरून एक्झामिनेशन मध्ये जर कॉजेस वरती प्रश्न आला, इफेक्ट्स वरती आला किंवा सोल्युशन वरती आला तर तुम्ही त्याचा उत्तर देऊ शकता. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉल्ड द सेकंडरी एअर पोल्युशन. तर एअर पोल्युशनचे एक पार्ट असतात दोन, की प्रायमरी एअर पोल्युशन किंवा सॉरी पोल्युटंट किंवा सेकंडरी एअर पोल्युटंट, असे दोन प्रकार असतात. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला सेकंडरी एअर पोल्युटंटचा पार्ट नाही? ए पॅन्स, बी ओझोन, सी कार्बन मोनॉक्साईड की डी नायट्रोजन डायऑक्साईड. तर याचा राईट आन्सर आहे ओझोन, बी ओझोन. ओके. तर ओझोन जे आहे त्याला सेकंडरी एअर पोल्युटंट असं संबोधलं जातं. तर कुठले कुठले एअर पोल्युटंट असतात सेकंडरी कंडिशन मध्ये? सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेकंडरी पोल्युटन्स. त्यामध्ये ओझोन आहे, त्यानंतर ऍसिड रेन जे की सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड आहे, पार्टिक्युलेट मॅटर्स आहेत, नायट्रोजन डायऑक्साईड आहे, त्यानंतर पेरोक्सी असेल, नायट्रेट्स, हे सुद्धा सेकंडरी पोल्युटंट्स कन्सिडर केले जातात. ओके. तर यावरती क्वेश्चन जर आला सेकंडरी पोल्युटंट्स कुठले कुठले आहेत तर तुम्ही उत्तर देऊ शकता. वळूया पुढील प्रश्नाकडे. Which of the following agents is or are responsible for turning the Taj Mahal yellow? तर ताजमहल जो आहे त्याचा पांढरा कलर येल्लो होण्यासाठी कोणती गोष्ट रिस्पॉन्सिबल आहे? ओके.
ए सल्फर, बी क्लोराईन, सी सल्फर डायऑक्साइड की डी नायट्रोजन डायऑक्साइड. तर याचा राईट आन्सर आहे सी सल्फर डायऑक्साइड. सल्फर डायऑक्साइड मुळेच हे ताजमहल जे आहे त्याचा कलर येलो होत चाललेला आहे. तर आपण बघू शकतो की ताजमहलचा जो सुरुवातीला कलर होता, पांढरा शुभ्र कलर होता, तर त्याचा कलर आता सध्याच्या काळामध्ये पोल्युशनच्या मुळे पिवळा पडत चाललेला आहे. तर त्याला रिस्पॉन्सिबल काय आहेत, तर या दोन गोष्टी आहेत, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड. हे मेनली कार्बन बेस्ड पार्टिक्युलेट्स असतात जे की हवेमध्ये पसरलेले असतात. हॅव स्टेडीली वेदर्ड अँड इरोडेड द ताज ब्रिलियंट्स व्हाईट फॅकेड गिव्हिंग इट अ येलो शीन. राईट, म्हणजे हे पांढरा शुभ्र कलर जो आहे ताजमहलचा त्याला पिवळ्या कलर मध्ये रूपांतर करण्याचं कारण ह्या दोन गोष्टी आहेत, सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड. ठीक आहे, तर वळूया पुढील प्रश्नाकडे. स्मोक, फ्युम्स, ऍश, डस्ट, नायट्रिक ऑक्साइड अँड सल्फर डायऑक्साइड या सर्व गोष्टी कुठल्या कशाच्या सोर्सेस आहेत? द मेन सोर्स ऑफ व्हॉट? प्रायमरी पोल्युटंट्स, सेकंडरी पोल्युटंट्स, बायोडिग्रेडेबल पोल्युटंट्स की नन ऑफ द अबोव? तर आपण मागील क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं की सेकंडरी पोल्युटंट्स काय काय असतात. त्यानुसार बघायला गेलं तर या सर्व गोष्टी सेकंडरी पोल्युटंट्स मध्ये आढळत नाहीत, बरोबर. म्हणून याचा राईट आन्सर आहे प्रायमरी पोल्युटंट्स. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत, स्मोक, फ्युम्स, ऍश, डस्ट, नायट्रिक ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड, या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये आढळत असतात. तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये आढळल्या जातात. त्यामध्ये पॉइझनस गॅस झाला, कलरलेस झालं, या सर्व गोष्टी कार्बन मोनॉक्साईड मध्ये आढळतात. त्यानंतर इंडस्ट्रीचं वेस्ट असेल किंवा धूर असेल, ऑटोजचा धूर असेल, या सर्व गोष्टी सुद्धा प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये आढळतात. त्यानंतर ऍसिड रेन, राईट, इंडस्ट्रीज सोर्सेसमुळे जे पोल्युशन होतं त्या गोष्टी, कंबशन. त्यानंतर डस्ट, ऍश किंवा सॉल्ट पार्टिकल्स या पर्टिक्युलेट मॅटर जे आहेत हे सुद्धा प्रायमरी पोल्युटंट्स मध्ये आढळल्या जातात. मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. फॉलोइंग कॉन्ट्रीब्युट्स द मॅक्सिमम नॉइज, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला नॉइज जो आहे तो मॅक्सिमम नॉइज पसरवत असतो? ए ट्रान्सपोर्ट सेक्टर, बी इंडस्ट्रियल अँड कन्स्ट्रक्शन मशिनरी, सी स्पेशल इव्हेंट्स की डी नन ऑफ द अबोव? तर याचं राईट आन्सर आहे ट्रान्सपोर्ट सेक्टर. ट्रान्सपोर्ट सेक्टर मध्ये जे गाड्या असतात, मोठमोठ्या गाड्या असतात, ओके, तर या सर्व जे गोष्टी आढळतात ट्रान्सपोर्ट सेक्टर मध्ये त्या सर्व मॅक्सिमम नॉइज पसरवत असतात. ओके, दॅट्स वाय द राईट आन्सर इज ट्रान्सपोर्ट सेक्टर विच कॉन्ट्रीब्युट्स मॅक्सिमम नॉइज. Some of the main source of noise is residential areas include loud music, transportation, त्यामध्ये ट्रॅफिक, रेल, एअरप्लेन्स या सर्व गोष्टी येतात. लॉन केअर मेंटेनन्स, कन्स्ट्रक्शन, इलेक्ट्रिकल जनरेशन, एक्सप्लोजन अँड पीपल. म्हणजे या सर्व गोष्टीनंतर पीपल सुद्धा आढळतात मॅक्झिमम नॉइज करण्यामध्ये. ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक असतात त्या ठिकाणी नॉइज जो असतो मॅक्झिमम असतो. ओके, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत, राईट, या सर्व मॅक्झिमम नॉइज करत असतात. साऊंड इज मेजर्ड इन, साऊंड कशामध्ये मेजर केलं जातं किंवा मेजर करण्याचं युनिट काय आहे साऊंडचं? ए हर्ट्स, बी डेसिबल, सी पीपीएम की डी नन ऑफ द अबोव? तर याचा राईट आन्सर आहे बी डेसिबल. तर साऊंड जे आहे हे डेसिबल मध्ये मेजर केलं जातं. पुढील प्रश्न. द लेवल ऑफ साऊंड ड्युरिंग नॉर्मल कन्व्हर्सेशन, जर नॉर्मल कन्व्हर्सेशन चालू असेल दोन व्यक्तीमध्ये तर त्याचा लेवल काय असतो साऊंडचा? ए 20 डेसिबल, बी 40 डेसिबल, सी 60 डेसिबल की डी 80 डेसिबल? तर याचा राईट आन्सर आहे 60 डेसिबल. नॉर्मल कन्व्हर्सेशन जेव्हा चालू असतं दोन व्यक्तीमध्ये तर तेव्हा 60 डेसिबल एवढा लेवल असतो. नेक्स्ट क्वेश्चन. The chemicals released due to the unsustainable agricultural practices and cause soil pollution. म्हणजे असे केमिकल्स जे रिलीज केले जातात अनसस्टेनेबल ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिसमुळे, म्हणजे शाश्वत शेती पद्धतीमुळे, आणि त्या पद्धतीमुळे सॉइल पोल्युशन जे आहे ते होत असतं. तर अशी कुठली पद्धत आहे? ए पॅथोजन्स, बी केमिकल फर्टिलायझर्स, सी रॉन्टियम 90 की डी विडिसाइड्स? तर याचा राईट आन्सर आहे केमिकल फर्टिलायझर्स. म्हणजे केमिकल फर्टिलायझर्स जे यूज केले जातात अनसस्टेनेबल ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिस मध्ये, त्यामुळे जे आहे सॉइल पोल्युशन सुद्धा होत असतं मोठ्या प्रमाणात.
पुढील प्रश्न, slash and burn agriculture which is not a healthy technique of farming and depletes soil of the important nutrients is a part of which of the following. म्हणजे फार्मिंगची किंवा शेतीची अशी पद्धत ज्यामध्ये की स्लॅश केलं जातं किंवा बर्न केलं जातं म्हणजे जाळलं जातात, राईट. तर अशी पद्धत जी की हेल्दी नसते फार्मिंग साठी आणि जे सॉइल आहे त्याला डिप्लेट्स करत असतं किंवा सॉइल मधील जे न्यूट्रिएंट्स आहेत त्याला डिप्लेट्स करत असतं. तर अशी कुठल्या प्रकारची फार्मिंग आहे? ए स्ट्रिपिंग फार्मिंग, बी इंटरक्रॉप फार्मिंग, सी झूम कल्टिवेशन की डी नन ऑफ दी अबो. तर ऑब्व्हियसली याचा राईट आन्सर आहे झूम कल्टिवेशन. झूम कल्टिवेशन मध्ये जे आहे हे पीक पीक वाढून गेल्यानंतर त्याचा जो उर्वरित भाग असतो त्याला जाळलं जातं. तर त्यामुळे जे आहे सॉइल जे असतं त्यातले न्यूट्रिएंट्स हे डिप्लॉय किंवा डिप्लेट्स होत असतात. डिप्लॉय नाही, सॉरी, डिप्लेट्स होत असतात. तर या ठिकाणी आपण बघू शकता की कशा प्रकारे हे शेतीमधील पीक जे आहे ते जाळत आहेत. तर याला झूम कल्टिवेशन म्हटलं जातं किंवा हे स्पेशली नॉर्थ साइडला जास्ती आपल्याला बघायला मिळतं. ओके, तर त्या ठिकाणी असं मानलं जातं की हे जे झूम कल्टिवेशन आहे, ही जी पद्धत आहे, यामुळे सॉइल फर्टिलिटी वाढत असते, परंतु सॉइल मधील जे न्यूट्रिएंट्स आहेत ते डिप्लेट होत असतात या पद्धतीमुळे. ओके, तर ही आहे झूम कल्टिवेशन. वळूया पुढील प्रश्नाकडे. Waste removal system was established in which of the following cities for the first time? वेस्ट रिमूव्हल किंवा शहरामधील जो कचरा असतो ती काढण्याची प्रणाली किंवा काढण्याची पद्धत जी आहे ती कुठल्या सिटीमध्ये फर्स्टली आली गेली होती? ए एथन्स, बी लाहोर, सी पॅरिस की डी लंडन. तर याचं राईट आन्सर आहे ए एथन्स. एथन्स जी सिटी आहे त्यामध्ये सर्वप्रथम वेस्ट मटेरियल जे आहे, वेस्ट रिमूव्हल जे आहे, ही सिस्टीम एस्टॅब्लिश केली गेली होती. पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग सॉलिड वेस्ट डिस्क्राइब द टर्म म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. तर कुठल्या प्रकारचं वेस्टेज जे आहे, सॉलिड वेस्टेज, त्याला म्युनिसिपल सॉलिड वेस्ट असं संबोधलं जातं, राईट. ए टॉक्सिक वेस्ट, बी हॅझार्डस वेस्ट, सी नॉन टॉक्सिक की डी नॉन हॅझार्डस. तर ऑब्व्हियसली नॉन हॅझार्डस वेस्ट जे आहे, फूड वेस्ट असेल किंवा ऑर्गॅनिक वेस्ट असतील, त्याला म्युनिसिपल सॉलिड वेस्ट असं म्हटलं जातं. वळूया पुढील प्रश्नाकडे. द प्रोसेस ऑफ बर्निंग municipal solid waste under suitable temperature and conditions in a specific furnace is called. म्हणजे अशी प्रोसेस किंवा अशी पद्धती ज्यामध्ये म्युनिसिपल वेस्ट आहे, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट, त्याला बर्न केलं जातं एका सुटेबल टेम्परेचर आणि सुटेबल कंडिशन्स मध्ये. ही प्रोसेसला काय म्हटलं जातं? ए लँडफिल, बी इन्सिनरेशन, सी रिसायकलिंग की डी वर्मी कंपोस्टिंग. वर्मी कंपोस्टिंग म्हणजे गांडूळ खत असं आपण म्हणतो त्याला. तर याचा राईट आन्सर आहे बी इन्सिनरेशन. इन्सिनरेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की काही टिश्यूज असतील, डेड टिश्यूज असतील किंवा बायोलॉजिकल ऑर्गन्स असतील, या सर्व गोष्टींना जेव्हा त्यांच्या वेस्टेजला जेव्हा जाळलं जातं किंवा बर्न केलं जातं त्याला इन्सिनरेशन असं म्हटलं जातं. ओके, पुढील प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग एरिया हॅज द लोवेस्ट चान्स ऑफ प्रोड्युसिंग अ बायोमेडिकल वेस्ट. अशी कुठली जागा आहे किंवा कुठला एरिया आहे ज्या ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट प्रोडक्शन जे आहे ते कमी प्रमाणात होत असतं, राईट. ए हॉस्पिटल्स, बी क्लिनिक्स, सी लॅबोरेटरीज की डी ऍग्रिकल्चरल लँड्स. तर ऑब्व्हियसली हॉस्पिटल्स मध्ये आपण बघू शकतो बायोमेडिकल वेस्टेज जास्त असतं, क्लिनिक्स मध्ये आणि लॅबोरेटरीज मध्ये सुद्धा, परंतु ऍग्रिकल्चरल लँड्स मध्ये असे बायोमेडिकल वेस्टेजचं प्रमाण कमीच बघण्यात येतं. त्यामुळे राईट आन्सर आहे ऍग्रिकल्चरल लँड्स, जिथे की बायोमेडिकल वेस्टेजचं प्रोडक्शन सर्वात कमी प्रमाणात असतं. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बायोमेडिकल वेस्ट. तर आपण मागील प्रश्नामध्ये बघितलं की हॉस्पिटल, क्लिनिक, लॅबोरेटरीज या ठिकाणी बायोमेडिकल वेस्टेज हे जास्त प्रमाणात होत असतं. तर त्या ठिकाणी जे बायोमेडिकल वेस्टेज होतं ते कुठले असतात आणि या दिलेल्या ऑप्शन्स मध्ये ते बायोमेडिकल वेस्टेज कुठलं नाहीये असं विचारलेलं आहे. तर ए ॲनिमल वेस्ट, बी मायक्रोबायोलॉजिकल वेस्ट, सी केमिकल वेस्ट की डी डोमेस्टिक वेस्ट. तर यापैकी कुठलं वेस्टेज आहे जिथे की बायोमेडिकल वेस्टेज नसतं? ओके, तर ऑब्व्हियसली डोमेस्टिक वेस्ट हे या ठिकाणी बायोमेडिकल वेस्टेज नसतं. ॲनिमल वेस्ट झालं, मायक्रोबायोलॉजिकल वेस्ट झालं किंवा केमिकल वेस्ट झालं, या ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट हे आढळत असतं, राईट. बघूया पुढील प्रश्न. Autoclaving and microwaving are done for which of the following types of medical wastage.
म्हणजे ऑटोक्लेविंग अँड मायक्रोवेव्हिंग ह्या कुठल्या मेडिकल वेस्टेजसाठी यूज केलं जातं असा प्रश्न विचारलेला आहे. ए ह्युमन अॅनाटॉमिकल वेस्ट, बी रिसायक्लेबल कंटॅमिनेटेड वेस्ट, सी सायटोटॉक्सिक ड्रग्स की डी मायक्रोबायोलॉजिकल वेस्ट. तर ऑब्व्हियसली रिसायक्लेबल कंटॅमिनेटेड वेस्ट जे आहे त्यामध्ये ऑटोक्लेविंग अँड मायक्रोवेव्हिंग यूज केलं जातं. ओके. पुढील प्रश्न, व्हेन डिड हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट इनॅक्टेड इन इंडिया. तर इंडियामध्ये हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट कोणत्या साली अंमलात आणलेलं होतं? ए 1988 1988, बी 1989 1989, सी 1990 1990 की डी 1991 म्हणजे 1991. तर ऑब्व्हियसली जर राईट आन्सर आहे 1989 या साली हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट इंडियामध्ये इस्टॅब्लिश केलं गेलं होतं. According to the Sustainable Development Goal 13, the biggest threat towards development is. तर मागील काही लेक्चर्स मध्ये MDG आणि SDG जो फर्स्ट चॅप्टर आहे युनिट 9 चा पेपर 1 मध्ये, त्यामध्ये आपण सर्व गोल्स बघितलेले आहेत MDG आणि SDG चे, म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल झाला आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल झाला. तर त्यामधील 13 जो गोल आहे राईट, त्यानुसार द बिगेस्ट थ्रेट टुवर्ड्स डेव्हलपमेंट इज हे विचारलं गेलेलं आहे. ए क्लायमेट चेंज, बी पोल्युशन, सी मेल्टिंग पोलर आइस कॅप्स की डी पोल्युशन ग्रोथ. तर याचा राईट आन्सर आहे क्लायमेट चेंज. जो 13 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा जो 13 गोल आहे तो क्लायमेट चेंज वरती दिला गेलेला आहे. ओके ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. इन केस ऑफ विच ऑफ द फॉलोइंग प्रायमरी पोल्युटंट्स द मॅन मेड कॉन्ट्रीब्युशन टू ग्लोबल एमिशन इज मोर कम्पेअर्ड टू दॅट फ्रॉम नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे ग्लोबली जे एमिशन होतं प्रायमरी पोल्युटंट्सचं, त्यामध्ये मॅनमेड कॉन्ट्रीब्युशन हे जास्ती आहे कम्पेअर टू नॅचरल रिसोर्सेस मध्ये. तर असा कुठला पोल्युटंट आहे ज्यामध्ये मॅनमेड कॉन्ट्रीब्युशन जास्ती आहे नैसर्गिक रिसोर्सेस पेक्षा? ए सल्फर डायऑक्साइड, बी नायट्रिक ऑक्साइड, सी मिथेन की डी कार्बन डायऑक्साइड. तर याचं राईट आन्सर आहे डी कार्बन डायऑक्साइड, ज्यामध्ये की मॅनमेड कॉन्ट्रीब्युशन जास्ती असतं कम्पेअर टू नॅचरल रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघू शकतो. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की जे ओरिजिन आहे, म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये जे CO2 चं एमिशन होतं त्याचं ओरिजिन म्हणजे कुठल्या सेक्टर मधून किती प्रमाणात एमिशन होत असतं इथे दिलेलं आहे. तर मॅनमेड बघायला गेलं तर त्यामध्ये 11% आहे, 11% आहे. त्यानंतर नॅचरल रिसोर्सेस मधून 17% होत असतं. आणि जे प्री इंडस्ट्रियल लेवल होती, जी पिरियड होता, त्यामध्ये 72% एमिशन होत असतं. कशाचं? तर CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइडचं. तर हे मॅनमेड असेल किंवा प्री इंडस्ट्रियल लेवल असेल, हे दोन्हीचा संबंध ह्युमन बिंगशी येतो. म्हणून मॅनमेड कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते सर्वात जास्त असतं. 11 प्लस 72 83% हे CO2 चं जे एमिशन आहे ऍटमॉस्फिअर मध्ये ते मॅनमेड सेक्टर मधून सर्वात जास्त होतं कम्पेअर टू नॅचरल रिसोर्सेस. वळूया पुढील प्रश्नाकडे. Which of the following pollutants is included in the air quality index in India? म्हणजे असा कुठला पॉल्युटंट आहे जे की एअर क्वालिटी इंडेक्स, ज्याला AQI असं म्हटलं जातं, त्यामध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे? ए कार्बन डायऑक्साइड, बी क्लोरोफ्लोरोकार्बन, सी सल्फर डायऑक्साइड की डी मिथेन. तर हे जे कार्बन डायऑक्साइड, क्लोरोफ्लोरोकार्बन, ओके, त्यानंतर आहे सल्फर डायऑक्साइड आणि मिथेन, या 4 गोष्टी ज्या आहेत यावरती क्वेश्चन विचारले जातात. ते क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. समजा क्लोरोफ्लोरोकार्बन वरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कुठला मॅनमेड गॅस आहे जो रेफ्रिजरेटर, AC या गोष्टीमध्ये वापरला जातो, किंवा कार्बन डायऑक्साइडचं जसं आपण लास्ट क्वेश्चन बघितला की कुठला मॅनमेड पोल्युटंट आहे जो की जास्त कॉन्ट्रीब्युट करत असतो एमिशन मध्ये, राईट. त्यानंतर सल्फर डायऑक्साइड वरती असेल की आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं की ताजमहलचा जो पांढरा कलर आहे तो पिवळा पडण्यामध्ये कोणतं पोल्युटंट कॉन्ट्रीब्युट करत असतं? तर सल्फर डायऑक्साइड. ओके, तर असे वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, परंतु त्याचा आन्सर जे आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. ओके, म्हणजे थोडक्यात कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं क्वेश्चन हे सोडू शकता, राईट. तर या क्वेश्चनचं आन्सर आहे सल्फर डायऑक्साइड. म्हणजे असा एक पोल्युटंट जो सल्फर डायऑक्साइड आहे, हा पोल्युटंट AQI एअर क्वालिटी इंडेक्स इंडियामध्ये इन्क्लूड केला गेलेला आहे. AQI defined as an overall scheme that transform weightage value of individual air pollution related to parameters
SO2, CO, visibility etc into single number or set numbers. म्हणजे AQI मध्ये असे काही पोल्युटंट्स आहेत ते समावेश केलेला आहे त्यांचा. फॉर एक्झाम्पल CO2 असेल, CO असेल, विजिबिलिटी, या सर्व गोष्टी AQI मध्ये इन्क्लूड केले गेलेल्या आहेत. राईट. It is a scale designed to help one understand what the air quality around one means to one's health. म्हणजे जे आपल्या सभोवताली आपल्या परिसरात जी क्वालिटी आहे, एअर क्वालिटी आहे, ती एका मनुष्याला किती हेल्दी आहे असं यामध्ये मेजर केलं जातं. राईट. त्यानंतर आहे लोअर SO2 लेवल्स कॅन कॉज मोर हेल्थ रिस्क अँड बी मोर हार्मफुल टू एअर क्वालिटी इंडेक्स. जे लोअर SO2 असतं, सल्फर डायऑक्साईड, राईट, त्याचं लेवल जे आहे जर जास्त रिस्की असेल, जास्त हार्मफुल असेल, तर AQI ला ते इम्पॅक्ट करत असतं. ओके. वळूया पुढील प्रश्नाकडे. तर आज थोडासा टेक्निकल इश्यू असल्यामुळे लेक्चर लेट घेतलेला आहे मी, परंतु आपला रेग्युलर 8 वाजता सकाळी लेक्चर असणार आहे, लक्षात ठेवा. ओके. तर रोज सकाळी 8 वाजता आपले लेक्चर असणार आहेत मंडे टू थर्सडे पेपर 1 वरती. ओके. तर पुढील प्रश्न आहे हाय लेवल लीड PB एक्सपोजर्स इन ह्युमन थ्रू इनहेलेशन और फूड कंझम्पशन मे कॉज. म्हणजे रेस्पिरेटरी मधून किंवा खाण्याच्या वापरामधून मानवामध्ये जे उच्चस्तरीय लीड जे कंझ्युम होत असते त्याच्यामुळे काय जोखीम उद्भवू शकते, त्याच्यामुळे काय कॉजेस होऊ शकतात. इथे काही ऑप्शन दिलेले आहेत. एक मेंटल रिटार्डनेस आहे, मानसिक मंदता आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, की डिसऑर्डर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, की या तिन्ही गोष्टी असतात. तर याचं राईट आन्सर आहे 1, 2 and 3 म्हणजे D1, 2 and 3. जर लीड कन्झम्पशन झालं ह्युमन बिंग मध्ये फ्रॉम फूड और फ्रॉम इनहेलेशन, तर त्याला मेंटल रिटार्डनेस सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकते, हाय ब्लड प्रेशर होऊ शकतो आणि डिसऑर्डर ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम सुद्धा ही प्रॉब्लेम होऊ शकतात. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड ॲज सेकंडरी एअर पोल्युटंट्स. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कुठला सेकंडरी एअर पोल्युटंट आपण कन्सिडर करू शकतो. A नायट्रिक ऑक्साइड, B ओझोन, C सल्फर डायऑक्साइड, की D कार्बन मोनॉक्साइड. तर लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कुठल्या कुठल्या प्रकारचे सेकंडरी एअर पोल्युटंट्स असतात आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रायमरी एअर पोल्युटंट्स असतात. राईट. तर त्यानुसार सेकंडरी एअर पोल्युटंट्स मध्ये ओझोन जो आहे तो कन्सिडर केला जातो. ओके. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेकंडरी पोल्युटंट्स. त्यामध्ये ओझोन आहे, त्यानंतर ऍसिड रेन जे की सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड आहे, पार्टिक्युलेट मॅटर्स आहेत, नायट्रोजन डायऑक्साइड आहे, त्यानंतर पेरोक्सी असेल, नायट्रेट्स, हे सुद्धा सेकंडरी पोल्युटंट्स कन्सिडर केले जातात. ओके. तर यावरती क्वेश्चन जर आला सेकंडरी पोल्युटंट्स कुठले कुठले आहेत तर तुम्ही उत्तर देऊ शकता. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग ग्रीन हाऊस गॅसेस इज एंटायरली प्रोड्युस्ड बाय ह्युमन ऍक्टिव्हिटीज. म्हणजे असे कुठले ग्रीन हाऊस गॅसेस आहेत जे की एंटायरली ह्युमन ऍक्टिव्हिटीज कडून प्रोड्यूस केले जाते किंवा त्याचं प्रोडक्शन जे आहे ते ह्युमन कडून केला जातो. A मिथेन, B कार्बन डायऑक्साइड, C नायट्रस ऑक्साइड, की D क्लोरोफ्लोरोकार्बन. तर याचं राईट आन्सर आहे D क्लोरोफ्लोरोकार्बन, जो की ह्युमन ऍक्टिव्हिटीज कडून प्रोड्यूस केला जातो, ह्युमन द्वारे ते बनवलं जातं. ओके. तर क्लोरोफ्लोरोकार्बन CFC असं त्याला म्हटलं जातं. हे नॉन टॉक्सिक असतं, नॉन फ्लेमेबल केमिकल्स असतं. त्यामध्ये ऍटम्स असतात कुठले कुठले, कार्बन, क्लोराईन, फ्लोराईन, हे 3 ऍटम्स असतात. फॉर एक्झाम्पल यावरती क्वेश्चन जर विचारला की क्लोरोफ्लोरोकार्बन या गॅसेस मध्ये कुठल्या ऍटम्स असतात आणि तिथे ऑप्शन दिले कार्बन, क्लोराईन, फ्लोराईन किंवा दुसरे कुठले, तर आपल्याला माहिती पाहिजे कार्बन, क्लोराईन आणि फ्लोराईन या 3 ऍटम्स मध्ये या 3 ऍटम्स क्लोरोफ्लोरोकार्बन गॅस मध्ये आढळत असतात. ओके. तर हे नॉन टॉक्सिक आणि नॉन फ्लेमेबल केमिकल्स असतात जे की रेफ्रिजरेटर, AC, त्यानंतर स्प्रेज असतात, डिओड्रंट स्प्रेज, त्यामध्ये सुद्धा यांचा वापर केला जातो. ओके. वळूया पुढील प्रश्नाकडे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन व्हेक्युलर पोल्युटंट. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन पैकी कुठला असं प्रदूषण आहे जे की नॉन व्हेक्युलर आहे, म्हणजे गाड्यांच्या धुरापासून किंवा गाड्यांपासून पसरत नाही. तर A क्लोरोफ्लोरोकार्बन, B कार्बन मोनॉक्साइड, C हायड्रोकार्बन, की D पार्टिक्युलेट मॅटर. तर आपण लास्ट क्वेश्चन मध्ये बघितलं की क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे तो मॅनमेड गॅस असतो, राईट, जो की मिश्रण असतं ऍटम्सचं, 3 ऍटम्सचं, आणि एक नॉन टॉक्सिक असतं, नॉन फ्लेमेबल असतं केमिकल. ओके. तर क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे तो नॉन व्हेक्युलर पोल्युटंट आहे.
वळूया पुढील प्रश्नाकडे. हाऊ डज लीड अफेक्ट द ह्युमन बॉडी? जर लीडचं कन्झम्पशन होत असेल ह्युमन बॉडीमध्ये तर ते काय इफेक्ट करत असतं ह्युमन बॉडीला? ए, इन्क्रीज ब्लड प्रेशर, ते रक्तदाब वाढवत असतं. की बी, डॅमेज द सेरेबेलम, लिव्हर अँड किडनी. की सी, लीड्स टू रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर्स अँड ऑस्टिओपोरोसिस. की डी, ऑल ऑफ द मेन्शन. तर लीडचं कन्झम्पशन झालं ह्युमन बॉडीमध्ये तर ते हे सर्व प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. ओके, तर आपण एक्झाम्पल मध्ये बघू शकतो की जर लहान मुलामध्ये लीडचं कन्झम्पशन होत असेल तर त्याच्या ब्रेनवर प्रॉब्लेम्स होत असतो, मग बिहेवियर प्रॉब्लेम्स होतील, लोअर IQ होईल, मग हिअरिंग लॉस होऊ शकतो, लर्निंग डिसॅबिलिटीज सुद्धा होऊ शकतात आणि बॉडीमध्ये डिक्रीज्ड बोन अँड मसल ग्रोथ. ओके, या ठिकाणी आपण बघू शकता की बॉडीमध्ये बोनची जी हेल्थ आहे किंवा मसलची जी ग्रोथ आहे ती सुद्धा डिक्रीज होत असते लीड कन्झम्पशनमुळे. त्यानंतर ब्लड मध्ये ॲनिमिया होऊ शकतं. ओके, त्यानंतर नर्वस सिस्टीम जी असते ती डॅमेज होऊ शकते, किडनीमध्ये ॲबनॉर्मल फंक्शन आणि डॅमेज सुद्धा होऊ शकतात. कशामुळे? लीडच्या कन्झम्पशनमुळे. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. ब्लू बेबी सिंड्रोम कॅन हॅपन्स ड्यू टू द एक्सेस ऑफ विच कंपोनेंट इन वॉटर? म्हणजे ब्लू बेबी सिंड्रोम जे आहे जे लहान मुलांना होत असतं जेव्हा ब्लड ऑक्सिजन जे आहे ते पुरेपूर मिळत नसतं त्यावेळेस ब्लू बेबी सिंड्रोम होत असतो. राईट, तर हे जे ब्लू बेबी सिंड्रोम आहे ते वॉटरच्या कुठल्या कंपोनंटमुळे होऊ शकतं? ए, कॅल्शियम, बी, मॅग्नेशियम, सी, नायट्रेट्स, की डी, पेस्टिसाइड्स. तर वॉटरमध्ये जर नायट्रेटचं प्रमाण हे जास्ती प्रमाणात असेल तर त्यामुळे ब्लू बेबी सिंड्रोम हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ब्लू बेबी सिंड्रोमला इन्फंट मेथेमोग्लोबिनिमिया सुद्धा म्हटलं जातं, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओके, तर ब्लू बेबी सिंड्रोम इट इज अ कंडिशन वेअर अ बेबी स्किन टर्न ब्लू, म्हणजे लहान मुलाची जी स्किन असते, त्वचा असते ती ब्ल्यू म्हणजे निळ्या कलर मध्ये रूपांतरण होत असते. दिस हॅपन्स वेन देर इज नॉट इनफ ऑक्सिजन इन ब्लड. समजा ऑक्सिजन जर पुरत नसेल ब्लड मधील तर त्यावेळेस हे ब्लू बेबी सिंड्रोम हा परिणाम लहान मुलामध्ये दिसून येत असतो. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. विच वन ऑफ द फॉलोइंग कॉज हार्म टू ह्युमन हेल्थ? खाली दिलेल्या कुठल्या प्रोसेसमध्ये ह्युमन हेल्थला हार्म होऊ शकतात असं विचारलं गेलेलं आहे. ए, ऑर्गॅनिक फार्मिंग, त्याला सेंद्रिय शेती सुद्धा म्हटलं जातं. बी, युजिंग ऑफ पेस्टिसाइड, कीटकनाशकाचा वापर केल्यामुळे. सी, युजिंग सोलार व्हेकल्स, सौर वाहने वापर केल्यामुळे. की डी, प्रोटेक्टिंग फॉरेस्ट, जंगलाचं रक्षण केल्यामुळे. जंगलाचं रक्षण केल्यामुळे तर ह्युमन हेल्थला काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. युजिंग सोलार व्हेकल्स तर म्हणजे सौर ऊर्जेने जर वाहने चालत असतील असा वापर केला तर त्याचा सुद्धा ह्युमन हेल्थला काही हार्म होणार नाही. आणि ऑर्गॅनिक फार्मिंग तर ऑलवेज चांगलीच असते, ते ह्युमन हेल्थला काही प्रॉब्लेमॅटिक नसते. परंतु पेस्टिसाइडचा जर यूज केला, राईट, आपला राईट आन्सर आहे बी, युजिंग पेस्टिसाइड. जर पेस्टिसाइडचा यूज केला तर त्याचा ह्युमन हेल्थवरती परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो. राईट, त्यामुळे युजिंग पेस्टिसाइड्स आर हार्मफुल फॉर ह्युमन हेल्थ. वळूया पुढील प्रश्नाकडे. कॉस्मिक रेज, ज्याला की गामा रेज असं सुद्धा म्हटलं जातं, त्याचा सोर्स काय आहे किंवा त्याचा स्त्रोत काय आहे? ए, सॉइल पोल्युशन, बी, नॉइज पोल्युशन, सी, थर्मल पोल्युशन, की डी, रेडिएशन पोल्युशन. तर ऑब्व्हियसली आहे जे रेज येतात, कॉस्मिक रेज असतील किंवा गामा रेज असतील त्याला रेडिएशन पोल्युशन असं म्हटलं जातं. तर गामा रेज जे आहेत ते खूप घातक असतात ह्युमन हेल्थसाठी किंवा ॲनिमल हेल्थसाठी किंवा इकोसिस्टीमसाठी सुद्धा. तर हे घातक रेज यांना गामा रेज किंवा कॉस्मिक रेज असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, तर या ठिकाणी आपण पाहू शकता की गामा रेज जे असतात इवन पास थ्रू द बोन्स अँड टीथ, म्हणजे हे जे गामा रेज आहेत हे बोन्स आणि टीथ मधून सुद्धा पास होऊ शकतात. दिस मेक्स गामा रेज व्हेरी डेंजरस. ओके, तर यामुळे गामा रेजला हे डेंजरस संबोधलं जातं. दे कॅन डिस्ट्रॉय लिव्हिंग सेल्स, प्रोड्यूस जीन म्युटेशन अँड कॉज कॅन्सर. हे जे गामा रेज आहेत यामुळे काय होतं, लिव्हिंग सेल्सला हे डिस्ट्रॉय करत असतात आणि म्युटेशन जे आहे म्युटेशन जीन प्रोड्यूस करत असतात आणि त्यामुळे कॅन्सर होण्याची सुद्धा शक्यता असते. आयरोनिकली द डेडली इफेक्ट्स ऑफ गामा रेज कॅन बी युज्ड टू ट्रीट कॅन्सर. कधी कधी हे जे गामा रेज असतात, डेडली गामा रेज, यांना कॅन्सरला ट्रीट करण्यासाठी सुद्धा युज केलं जाऊ शकतं. ओके ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला.
विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी अपरिवर्तनीय ऊर्जा स्रोत कुठला आहे. एक परिवर्तनीय ऊर्जा स्रोत असतो आणि एक अपरिवर्तनीय ऊर्जा स्रोत असतो. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी आपल्याला अपरिवर्तनीय ऊर्जा स्रोत सिलेक्ट करायचा आहे. तर ए सोलार, बी मिथेन, सी हायड्रो इलेक्ट्रिक की डी कोल, यापैकी कुठला नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे. तर कोल, डी कोल हा जो आहे तो नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहे. ओके, तर कुठले कुठले रिन्युएबल आणि कुठले कुठले नॉन रिन्युएबल रिसोर्सेस असतात ते पाहून घेऊया आपण. तर या ठिकाणी दिलेला आहे सोलार एनर्जी, हायड्रो पॉवर एनर्जी, बायोमास, विंड अँड जिओथर्मल, हे सर्व जे आहेत हे रिन्युएबल रिसोर्सेस आहेत. ओके, आणि हे जे आहेत ऑइल, कोल, न्यूक्लिअर अँड नॅचरल गॅस, दीज आर नॉन रिन्युएबल एनर्जी. ओके, दीज आर परिवर्तनीय आणि हे अपरिवर्तनीय रिसोर्सेस आहेत. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. एनर्जी रिसोर्सेस डिराइव्ड फ्रॉम नॅचरल ऑर्गॅनिक मटेरियल्स आर कॉल्ड, म्हणजे असे एनर्जी रिसोर्सेस, असे नैसर्गिक सेंद्रिय जे की ऑर्गॅनिक मटेरियल्स मधून डिराइव्ड केलेले आहेत किंवा निर्माण केलेले आहेत, नॅचरल ऑर्गॅनिक मटेरियल्स मधून. तर ए जिओथर्मल एनर्जी रिसोर्स, बी फॉसिल फ्युल्स, सी बायोमास की डी ऑल ऑफ दिस. तर यापैकी कुठला आहे किंवा कुठले आहेत जे की कुठले एनर्जी रिसोर्सेस आहेत जे की नॅचरल ऑर्गॅनिक मटेरियल्स मधून डिराइव्ड केलेले आहेत. तर याचा राईट आन्सर आहे फॉसिल फ्युल्स, जीवाश्म इंधन जे आहेत हे नॅचरल ऑर्गॅनिक मटेरियल्स मधून डिराइव्ड केलेले एनर्जी रिसोर्सेस असतात. ओके, तर इथे आपण बघू शकतो की फॉसिल फ्युल्सचे एक्झाम्पल काय काय आहेत. कोल आहे, ऑइल आहे, नॅचरल गॅस आहे, प्रोपेन आहे आणि केरोसिन, हे सर्व फॉसिल फ्युल्स एक्झाम्पल आहेत जे की नॅचरली त्यांना डिराइव्ह केलं जातं. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. द फॉलोइंग इज इनडायरेक्ट मेथड ऑफ सोलार एनर्जी युटिलायझेशन, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला इनडायरेक्ट मेथड आहे सोलार एनर्जी युटिलायझेशनचा. ओके, ए विंड एनर्जी, बी बायोमॅस एनर्जी, सी वेव्ह एनर्जी की डी ऑल ऑफ द अबोव. तर याचा राईट आन्सर आहे ऑल ऑफ द अबोव. ती विंड एनर्जी असेल, बायोमॅस एनर्जी असेल, वेव्ह एनर्जी असेल, हे सर्व जे आहेत हे इनडायरेक्ट सोलार एनर्जी युटिलायझेशनची मेथड असतात. ओके, तर या ठिकाणी आपण बघू शकतो की डायरेक्ट मेथड काय काय असतात आणि इनडायरेक्ट मेथड काय काय असतात. तर डायरेक्ट मेथड मध्ये थर्मल आणि फोटोव्होल्टाइक मेथड असते, बरोबर. त्यानंतर इनडायरेक्ट मध्ये विंड आहे, वेव्ह एनर्जी, ओशन, मरीन करंट, बायोमॅस, हे सर्व इनडायरेक्ट मेथड मध्ये आढळत असतात. नेक्स्ट क्वेश्चन. वेअर हॅज इंडिया लॉन्च्ड द स्टेट ऑफ द आर्ट सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट, म्हणजे अत्याधुनिक सौर विद्युतीकरण प्रकल्प जो आहे तो इंडियाने कोठे सुरू केलेला आहे. ओके, ए अगाविन विलेज, बी लिबिया, सी इजिप्त अँड डी बोथ ए अँड सी, म्हणजे अगाविन विलेज अँड इजिप्त. ओके, तर याचा राईट आन्सर आहे बोथ ए अँड सी, म्हणजे अगाविन विलेज आणि इजिप्त, हे दोन जे आहेत या ठिकाणी इंडियाने त्याचा फर्स्ट स्टेट ऑफ द आर्ट सोलार इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट, म्हणजे अत्याधुनिक सौर विद्युतीकरणचा प्रकल्प जो आहे तिथे लॉन्च केलेला आहे. इंडिया हॅज लॉन्च्ड अ सोलार प्रोजेक्ट विथ द स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी टू इलेक्ट्रिफाय अ रिमोट विलेज इन इजिप्त, म्हणजे हा जो प्रोजेक्ट आहे स्टेट ऑफ द आर्ट, हा विलेज इजिप्त मध्ये इंडियाने लॉन्च केलेला आहे. Solar electrification project, an off-grid system that is deal for remote locations, has been launched at Agawin village in the western desert in Matru Governorate, close to Libyan border. म्हणजे लिबियन बॉर्डरच्या जवळपास हे वेस्टर्न डेझर्ट मध्ये मॅथ्रू गव्हर्नोरेट एक विलेज आहे, त्या ठिकाणी इंडियाने हा प्रोजेक्ट जो आहे तो लॉन्च केलेला आहे. ओके, सो थँक यू ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तर रोज संध्याकाळी आपला 9 वाजता लेक्चर असतो. जे विद्यार्थी आज पहिल्यांदा पाहत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, ठीक आहे. आणि सर्वांना विनंती आहे की लाईव्ह सेशन जे चालू असतात आपले ते मॅक्सिमम अटेंड करण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी आपलं इंटरॅक्शन होऊ शकतं, ठीक आहे.
तर आणि जास्तीत जास्त MCQs प्रॅक्टिस करा, कारण एक्झामची डेट खूप जवळ आलेली आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक माझ्याकडून. आणि बिलीव्ह इन युअर सेल्फ, स्वतःवरती विश्वास ठेवा. ठीक आहे. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.